इकडे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनास्थळाचा आढावा घेतलाय। दुर्घटनास्थळावरील बचाव कार्याची त्यांनी पाहणी केली। पाहणी केल्यानंतर गगराणी यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। आता या ठिकाणी आपण जे साईटवरती पाहत आहात हे बचाव कार्य आता पूर्ण झालेलं आहे। आता फक्त जे काम चालू आहे ते या ठिकाणी या होर्डिंगचा जो मलबा पडलेला आहे तो हटवण्याचं काम चालू आहे। हे आज दिवसभर चालू राहील। कुठलेही एस्टॅब्लिशमेंट मुंबई महापालिकेच्या कार्याअंतर्गत येणारे आहेत त्या सर्वांना परवाना लागतोच। त्याच्यामुळं वेगवेगळ्या स्वरूपाचे परवाने आहेत। त्याच्यामुळं तो कुठलाही ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी असेल त्याला देखील परवाना लागतो। ह्याचं जे पेट्रोल पंपचं स्ट्रक्चर होतं त्याला आपण प्रोव्हिजनल परवाना दिलेला होता त्याची तपासणी करून, पण त्याला तो पेट्रोल पंप चालवायचा परवाना होता की नाही ते आता आम्ही तपासून बघतोय। कारण पेट्रोल पंप चालवायचा परवाना जर त्याला नसेल तर त्याच्यावर देखील नियमाप्रमाणे जी असेल ती कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।